आता भाजीपाल्याचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं ढबू मिरची, त्यानंतर वांगी, टोमॅटो, आणखीन वांगी याचा ह्या पिकांचा समावेश होतो. ह्या सगळ्या पिकावर पडणाऱ्या किडींची जर आपण संख्या बघितली तर त्यात रस शोषणाऱ्या किडींचा प्रामुख्यानं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यामध्ये मावा आहे, त्याच्यामध्ये तुडतुडे आहेत, फुलकिडी आहेत, पांढरी माशी आहे आणि लाल कोळी अशा जवळजवळ 5 किडींचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वसामान्य ही भाजीपाल्याची पिकं पुनर्लागण केल्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये जर कुठली कीड येत असेल तर त्याला नागाळी असं म्हणतात. ही नागाळी आपल्याला दिसून येते. तेव्हा पीक ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर, पुनर्लागण केल्यानंतर नवीन जी फूट येते त्या फुटीवर आपल्याला साधारणतः नागाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी नागाळीच्या नियंत्रणासाठी आता जे नवीन संशोधन वर्तमानपत्रकातून जे आता जाहीर झालेले आहे, अमेरिकेमध्ये काही त्याचे प्रयोग झाले. काळ्या रंगाचा बोर्ड घ्यायचा, साधा बोर्ड घ्यायचा, त्याला काळा कागद दोन्ही बाजूनं लावायचा, त्याला पांढरं ग्रीस लावायचं आणि असे जर बोर्ड आपण सकाळच्या वेळेला लवकर किंवा तिन्हीसांच्या वेळेला जर अडकून ठेवले तर ह्या नागाळीच्या माश्या त्याला आकर्षिले जातात असं संशोधन सांगतं. तर हाही शेतकरी बंधूंनी प्रयोग करायला काही हरकत नाही. नागाळीच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस म्हणून कीटकनाशक आहे. हे 10 लिटर पाण्यामध्ये 20 मिली टाकायचं, थोडासा मुठभर युरिया त्याच्यामध्ये टाकायचा आणि मग एकतर सकाळी 7च्या अगोदर किंवा दुपारी 4 नंतर जर फवारणी केली तर निश्चितपणानं नागाळीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो. आणखीन एक शेतकरी बंधूंना विनंती आहे की शेताच्या आजूबाजूला जे बांध आहे त्या बांधावर सुद्धा ह्या माश्या विश्रांतीसाठी थांबतात, तेव्हा त्या बांधावर सुद्धा औषध मारावं म्हणजे नागाळीचं चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. आता रस शोषणाऱ्या किडींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मावा, तुडतुडी आहेत, पांढरी माशी आहे. ह्या सर्व किडी पानातील अन्नरस शोषून घेतात आणि अन्नरस शोषून घेतल्यामुळे झाडं निस्तेज होतात, वाढ होत नाही. फुलाच्या अवस्थेमध्ये असेल तर फुलं लहान भारे भरतात, त्यामुळे फळधारणा होत नाही. अशा पर्यायानं बराच परिणाम ह्या झाडावर होतो आणि याचं सगळ्यात शेवटचं नुकसान म्हणजे उत्पादनामध्ये घट मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता रस शोषणाऱ्या किडींच्या बाबतीत सर्वसाधारणपणे विषाणूजन्य रोगाचा सुद्धा प्रसार होतो आणि ह्याच्यामुळे ह्या किडींचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. या रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी जर आपण विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये व्हर्टिसेलियम लिकॅनी नावाची बुरशी तयार केली जाते. ही बुरशी 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम टाकायची, त्याच्यामध्ये कब्बर दूध टाकायचं, अर्ध्या लिटरमध्ये पाणी हे ढवळून घ्यायचं आणि मग पंपात टाकून तिन्हीसांच्या वेळेला जर फवारणी केली तर निश्चितपणाने या रस शोषणाऱ्या किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त झालेला आपल्याला दिसून येतं. आता ह्याच्यामध्ये काही कीटकनाशकाविनासुद्धा आपल्याला कीड नियंत्रण करता येतं. त्याच्यामध्ये पांढरी माशी जर असेल तर पांढऱ्या माशीसाठी येलो स्टिकी ट्रॅप, पिवळे चिकट बोर्ड लावायचे. जर बाजारात विकत नाही मिळाले तर साधं पुठ्ठ्याला पिवळा कागद लावायचा, त्याला पांढरं ग्रीस लावायचं आणि आपल्या शेतामध्ये अडकवायचे. फुलकिड्याच्या प्रादुर्भावासाठी निळे बोर्ड अडकवायचे. असं जर आपण केलं तर ह्या निळ्या बोर्डला किंवा पिवळ्या बोर्डला रोज किती कीटक आले ह्याच्यावरून आपल्याला नेमकी औषधाची फवारणी कधी करायची याबाबत आपल्याला अंदाज घेता येतो. तर यासाठी ह्या रस शोषणाऱ्या किडींच्यासाठी कीटकनाशकाचे बरेचसे चाचणी प्रयोग कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागामध्ये घेण्यात आले. त्याच्यामध्ये लॅम्बडासायलोथ्रिन 10 लिटर पाण्यामध्ये 15 मिली, त्यानंतर ॲसिटॅमिड 4 ग्रॅम, इमिडाक्लोरोपिड 3 ml, स्पॅनोसिड 3 मिली अशा प्रकारे वेगवेगळ्या कीटकनाशकाचा फवारा करायला काय हरकत नाही. शेतकरी बंधूंना एकच विनंती आहे की प्रत्येक वेळी वेगळं कीटकनाशक फवारणीसाठी वापरावं, म्हणजे कीटकनाशकाची फवारणी आलटून पालटून करावी, म्हणजे किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त झालेलं आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी जर विषाणूग्रस्त झालेले आपल्याला जर झाडं दिसली, रोपं दिसली तर ती काढून जाळून टाकावीत, कारण एक झाड विषाणूग्रस्त झालेलं संपूर्ण गावामध्ये विषाणू पसरायला मदत करतं. याची काळजी मात्र शेतकरी बंधूंनी घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जर आपण नियंत्रण केलं तर या रस शोषणाऱ्या किडींचा आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. जेव्हा फुलं आणि फळं लागायला चालू होतात त्यावेळी फ्रूट बोरर मोठ्या प्रमाणात, फळ पोखरणाऱ्या अळी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये 2 किडी आहेत. एक म्हणजे पानं खाणाऱ्या अळी, त्याला स्पोडोप्टेरा असं म्हणतात, हे सुद्धा फुलं आणि फळं खाते. आणि हेलिकोवर्पा आर्मी ज्याला आपण घाटे अळी म्हणतो, ही सुद्धा फुलं आणि फळं खाते. तेव्हा ह्याच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये कामगंध सापळे लावणे. दुसरं ह्यांचा विषाणू मिळतो, स्पोडोप्टेरासाठी विषाणू वेगळा मिळतो, नंतर घाटे अळीसाठी विषाणू मिळतो, त्याचाही शेतकरी बंधूंनी वापर करायला काय हरकत नाही. 5% निंबोळी अर्काची जर फवारणी 3 दिवसांच्या वेळेला केली तरीसुद्धा या फळ पोखरणाऱ्या अळीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे झालेलं आपल्याला दिसून येतं. नवीन कीटकनाशकाचा जर आपण विचार केला तर जे आम्ही चाचणी प्रयोग घेतले त्याच्यामध्ये साधारणतः लॅम्बडासायलोथ्रिन, ॲसिफेट, लॅम्बडासायलोथ्रिन 15 मिली, ॲसिफेट 12 ग्रॅम,
या कीटकनाशकांचा जर आपण वापर केला, लार्विसाईड आहे, त्याच्यामध्ये थायोडिकार्ब आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या कीटकनाशकाचा आपण आलटून पालटून जर वापर केला तरीसुद्धा आपण याचं प्रमाण कमी करू शकतो. पण एक लक्षात ठेवावं, काढणी करण्यापूर्वी सर्वसाधारणपणे 8 दिवस अगोदर फवारणी करू नये. एवढी जर शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर कीटकांचे अंश हे फळामध्ये राहणार नाहीत आणि ग्राहकाला त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ही काळजी शेतकरी बंधूंनी घ्यावी.